सर ते बॅचच्या मुलं सांगितलं पाठवायला. हां ते हां ठीक आहे. ठीक आहे ठीक चालेल चालेल. ठीक आहे थँक्यू हो सर. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आर्थोलॉजी प्लस इकॉनॉमिक सर्वे ऑफ इंडिया आणि इकॉनॉमिक सर्वे ऑफ महाराष्ट्र या बॅचमध्ये. मित्रांनो, कालचा जो टॉपिक होता आपला राज्याचा संक्षिप्त आढावा, त्यातील भाग अ झालेला आहे. तर आता आज आपण काय करणार आहोत, त्याचा भाग ब पाहणार आहोत. तर चालू करूयात आजचा भाग ब. भागमध्ये काय बघायचं आपल्याला, महाराष्ट्र आणि भारताची तुलनात्मक माहिती. ह्याच्यावर आपल्याला मेन्सला क्वेश्चन आलेले दिसतील आणि विविध प्री आणि मेन्समध्ये ह्याबद्दल आपलं असे क्वेश्चन हे आकडेवारी विचारलेले आहे. तर पाहूयात आपलं की महाराष्ट्र आणि भारताची तुलनात्मक माहिती कशी आहे ते बघूयात. आता की लोकसंख्या, एकूण लोकसंख्या. आता इथे कसं आहे, हे आपल्याला पाहिजे महाराष्ट्र आहे आणि काय आहे, भारत आहे. आणि भारताशी तुलना करता टक्केवारी बघायची आपल्याला, म्हणजे महाराष्ट्र बघायचं आहे, नंतर भारत बघायचा आहे आणि शेवटी काय पाहिजे आहे, भारताची तुलना करता महाराष्ट्राची टक्केवारी किती पर्सेंटेजमध्ये आहे ते पाहायचं आहे. तर लक्षात ठेवा मित्रांनो, एकूण लोकसंख्या. तर लक्षात ठेवा मित्रांनो, आपल्याला काल जसं म्हणलं आतापर्यंत लेक्चरमध्ये आपल्याला आकडेवारी लक्षात ठेवताना राऊंड फिगर लक्षात ठेवायची आहे. जसं की आपल्याला काय पाहिजे, महाराष्ट्राची लोकसंख्या जी आहे 11,23,74,000 समथिंग आहे, बरोबर आहे. तर आपल्याला पुढचा आकडा लक्षात नाही ठेवायचा, राऊंड फिगर लक्षात ठेवा, 11 कोटी आहे असं लक्षात ठेवा. आणि भारताची किती लक्षात ठेवा मित्रांनो, 121 कोटी आहे. इकडे किती 11 कोटी आणि तिकडे 121 कोटी आहे. आणि भारताची तुलना करता टक्केवारी किती, म्हणजे ऑल इंडियाची जी लोकसंख्या आहे, पॉप्युलेशन जर 100% पकडली, त्यातली 9.3% कोणाची पॉप्युलेशन आहे मित्रांनो, तर महाराष्ट्राची आहे. किती, 9.3, बरोबर आहे. 9.3 लक्षात ठेवा. अशा प्रकारे तुम्ही हे लक्षात ठेवू शकता. नंतर पुरुषांची लोकसंख्या किती आहे महाराष्ट्रामध्ये, तर लक्षात ठेवा 58 लाख आहे. आणि स्त्रियांची किती, 54 लाख. म्हणजे जर 11 कोटीचं जर विभाजन जर केलं तर 58 लाख आपल्याला काय दिसतील, पुरुष दिसतील आणि स्त्रिया किती, 54 लाख दिसतील. आणि जर महाराष्ट्राची इंडियाचं जर पाहिलं, 121 कोटीमध्ये 62 कोटी काय आहे तर लक्षात ठेवा मित्रांनो, पुरुष आहेत आणि स्त्रिया किती आहेत, 58 कोटी. आणि जर पाहिलं एकूण लोकसंख्येचं म्हणजे महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येचं भारताशी जर तुलना केली तर ते पर्सेंटेज किती आहे, 9.3% आहे. किती, 9.3% आहे. ते सेम ॲज पुरुषांची महाराष्ट्राची लोकसंख्या भारताशी कम्पेअर जर केली ती किती, 9.3%. म्हणजे एकूण लोकसंख्येचे जे पर्सेंटेज आहे 9.3% आणि पुरुषांचं जे आहे ते 9.3% सेम आहे. फक्त काय स्त्रियांच्या बाबतीत काय आहे लक्षात ठेवा, फक्त 0.1 कमी आहे, पण किती, 9.2%. तर आपल्याला 2 लक्षात ठेवायचे पर्सेंटेज. 9.3% हा क्वेश्चन मागच्या मेन्सला विचारलाच होता, किती प्रपोर्शन किती आहे, तर 9.3% ॲज इट इज क्वेश्चन आलेला होता. त्यामुळे म्हणलो ना की फॅक्ट्स हे आपल्याला महत्त्वाचे जे फॅक्ट्स आहेत ते ट्रिक्स, टेक्निक्स अँड ट्रेनच्या स्वरूपात बघायच्या आहेत. त्यामुळे लक्षात ठेवा 9.3 लक्षात ठेवू. आतापर्यंत जे सांगितलं तुम्हाला की महाराष्ट्राची लोकसंख्या किती, 11 कोटी, बरोबर आहे. विभाजन केलं तर आपल्या पुरुषाची लोकसंख्या सापडली आपल्याला 58 लाख आणि स्त्रियांची किती, 54 लाख. आता कसं लक्षात ठेवायचं, 58 लाख 54 लाख लक्षात ठेवा. किती, 58 आणि 54, किती, 58 आणि 54 लक्षात ठेवा. आणि दुसरं जे आहे की 62 कोटी आणि 62 कोटी पुरुष हे भारतामध्ये आहेत आणि जर स्त्रिया पाहिलं तर किती, 58 कोटी. तर तिकडलं तात्पुरतं लक्षात ठेवू नका भारताचं, सध्या तात्पुरतं लक्षात ठेवा कोणाचं, महाराष्ट्राचं लक्षात ठेवा. 58 लाख महाराष्ट्रामध्ये आहेत पुरुष आहेत आणि 54 लाख काय तर स्त्रिया आहेत. आता लक्षात ठेवायचं की तुम्ही जर पाहिलं तर सगळ्यात जास्त जर पाहिलं कामाला जाणारे जे कोण असतील तर घराच्या बाहेर काम करणारे लोक जर कोण असतील तर काय असतात, पुरुष असतात. आणि पुरुषांचं रिटायर असं लक्षात ठेवा की सगळ्यात जास्त काम कोण करतात, पुरुष करतात. आणि पुरुष जर करत असतील आणि रिटायरमेंटचं इयर किती आपलं,
किती 58 आहे ना, 58 वर्ष आहे. मग लक्षात ठेवा ते 58 वर्ष रिटायरमेंट इयरचं आमच्या पुरुषाची लोकसंख्येची तुम्ही तुलना करू शकता. मग ते 58 वर्ष रिटायरमेंटचं आहे आणि आमची 58 लाख लोकसंख्या पण आहे पुरुषांची. आणि -4 करायचं, -4 काय 54 लाख असं लक्षात ठेवायचं. 58 लाख तुम्ही कम्पेअर करू शकता. 58 हे रिटायरमेंट इयर आहे मित्रांनो, त्याला तुम्ही रिलेट केलं तर वाटतं आमची काय आहे महाराष्ट्राची 58 लाख लोकसंख्या ही काय आहे पुरुषांची आहे. -4 केलं तर 54 लाख आमचं काय तर स्त्रिया येतात. टोटल काय होतं मग आमचे 11 कोटी बेरीज जुळते. जर थोडंफार ह्या बेरीजमध्ये थोडंफार इकडे तिकडे होऊ शकतं. खाली आपल्याला म्हणजे एक्झॅक्ट तुम्ही म्हणता की 104 किंवा असं काहीतरी एखाद्या गणित तुमचं एखादा पॉईंट इकडे तिकडे होऊ शकतो. आपल्याला इकॉनॉमिक्स सर्वेमध्ये पण दिलेलं आहे खाली नोट की काही आकडेवारी तुमची मायनरमध्ये थोडीफार बेरीज केली तर चेंजेस होऊ शकतात. पण राऊंड फिगर आपण लक्षात ठेवतो त्यामुळे काही टेन्शन नाही. 58 लाख पुरुष आहेत, 54 लाख आहेत ते स्त्रिया आहेत. तर आता महाराष्ट्राचं हे झालं महाराष्ट्राचं. तर इंडियामध्ये काय यायचं महाराष्ट्रामध्ये हे लाखांमध्ये लक्षात ठेवायचं. आणि इंडिया काय मोठा देश आहे, मोठं क्षेत्र आहे. म्हणजे देशाचं कसं अभ्यास कोटीमध्ये असेल बरोबर आहे. आपण लाखांमध्ये पाहिलं महाराष्ट्राची पुरुषांची आणि स्त्रियांची संख्या त्या देशाच्या संदर्भात जर पाहिलं तर आपल्याला काय म्हणजे कोटीमध्ये बघावं लागलं. तर लक्षात ठेवा तर महाराष्ट्र पुरुषांची संख्या भारतामध्ये किती 62 कोटी आहे. किती 62 कोटी आहे. आणि स्त्रियांची किती 58 कोटी. आता तुम्ही म्हणता लक्षात ठेवायचं तुम्हाला म्हणलं होतं रिटायरमेंट इयर किती 58 आहे. महाराष्ट्राच्या संदर्भात जर पाहिलं मग 58 रिटायरमेंट इयर आम्ही 58 लाख अशी कम्पेअर केलं. -4 केले 54 लाख म्हणजे 58 लाख हे आमचे पुरुष आहेत आणि 54 लाख आहेत स्त्रिया आहेत. एवढं तर लक्षात आहे. तर आता काय करायचं इंडियासाठी पुरुष 58 होते ना तर +4 करा. 58 4 किती होता 62 बरोबर आहे. आलं 62 म्हणजे आमचे 58 + 4 जर पुरुष केले तर 62 येतात. पुढचा आम्ही लाख नाही वापरणार देशासाठी कोटी वापरणार म्हणजे किती 62 कोटी आहे. तसंच खाली जर आलं 54 लाख स्त्रिया आहेत तर आम्ही काय करणार 54 लाख मध्ये काय करणार 4 ॲड करणार. मग काय होणार 58 लाख नाही करणार मी देशासाठी तर 58 कोटी. आलं का लक्षात. मग तुम्ही एकच लक्षात ठेवा आकडा 58 लाख रिटायरमेंट इयर आहे महाराष्ट्राचं बरोबर. मग ते म्हणजे इंडियाचं किंवा महाराष्ट्राचं लक्षात ठेवा. असं काहीतरी 58 लाख 58 हे ना आपलं इयर रिटायरमेंट मग त्याला आपण काय केलं 58 लाखाशी जोडलं. 58 लाख आमचे काही पुरुष आहेत का तर सगळ्यात जास्त कामाला बाहेर पुरुष असतात म्हणून आम्ही ते रिलेट केलं. 58 रिटायरमेंट इयर 58 लाख -4 केले तर 54 लाख आमच्या स्त्रिया दिसल्या बरोबर. तर इंडियासाठी केलं तर दोन्हीमध्ये काय 58 पुरुषांमध्ये 4 ॲड केले तर किती होतात 58 4 62 होतात. 62 कोटी करणार आम्ही. आणि स्त्रियामध्ये जर पाहिलं 54 + 4 58 येणार. 58 लाख नाही तर 58 कोटी हे देशासाठी तुम्ही लक्षात ठेवू शकता. ही इतकी सोपी सुटसुटीत आकडेवारी तुम्ही अशी लक्षात ठेवू शकता. टेन्शन घ्यायचं कारण नाही. तर लक्षात ठेवा पुरुषाच्या एकूण लोकसंख्येची महाराष्ट्राच्या भारतात तुलना केली तर किती प्रमाणे 9.3% आहे. असं डोक्यात फिट करून किती 9.3% आहे. पुरुषाच्या एकूण महाराष्ट्रातील पुरुष देशाच्या पुरुषाची तुलना केली तर किती तर 9.3 येतात. आणि महिला जर पाहिलं तर 0.1 कमी करायचं काय तर महिलांचं प्रमाण आपल्याकडे थोडं कमी आहे पुरुषांपेक्षा म्हणून किती 9.2% असं लक्षात ठेवू शकतो. आता आपल्याला महत्त्वाचं आहे की ग्रामीण लोकसंख्या म्हणजे आपल्याला ग्रामीण लोकसंख्या आहे महाराष्ट्राची ग्रामीण लोकसंख्या. भारताच्या ग्रामीण लोकसंख्येची किती प्रमाण आहे तर 7.4 किती 7.4. तर 7.4 मधलं फक्त 7 लक्षात ठेवा. 7% काय समथिंग आहे एक्झाममध्ये विचारतील 7 8 9 10 साठी काहीतरी विचारतील. पण आपलं काय 7.4 आहे तर त्यातलं 7 लक्षात ठेवा का लक्षात राहण्यासाठी राऊंड फिगर. किती ग्रामीण लोकसंख्या महाराष्ट्राची एकूण ग्रामीण लोकसंख्येची भारताच्या एकूण लोकसंख्येचे प्रमाण किती मित्रांनो 7.4 आहे. तर आमचं 7.4 ला का लक्षात ठेवू तर 60% लक्षात ठेवा. किती 7%. मला सांगा ग्रामीण लोकसंख्या सगळ्यात जास्त अवलंबून कशावर आहे शेतीवर अवलंबून आहे. मग शेतीचं उत्पन्न चांगलं निघलं अन्नधान्य उत्पन्न झालं तर काय होईल लोकांना अन्नधान्य खायला मिळेल. म्हणजे एक प्रकारे काय म्हणतात ग्रामीण लोकांची साथ आहे. काय ग्रामीण लोकांची साथ सर्वांसाठी आहे म्हणून 7% लक्षात. ग्रामीण लोकांची साथ सर्वांसाठी आहे म्हणून ग्रामीण प्रपोर्शन पाहिलं इंडियाच्या लोकसंख्येच्या ग्रामीण लोकसंख्येची तर किती येईल 7 लक्षात ठेवा. आणि ग्रामीण लोकसंख्येचे एकूण लोकसंख्येचे प्रमाण आपल्याला विचारलेलं आहे. म्हणजे कसं की हे जर ग्रामीण लोकसंख्येचे एकूण लोकसंख्येचे प्रमाण म्हणजे महाराष्ट्रामध्ये ग्रामीण लोकसंख्येचे एकूण लोकसंख्येचे प्रमाण किती 54.8% आहे आणि भारतासाठी 68 आहे. आणि नंतर काय आपल्याला बघायचं आहे नागरी लोकसंख्येचं प्रमाण किती 13.5% आहे. किती 13.5% आहे. आणि नागरी लोकसंख्येचे एकूण लोकसंख्येचे प्रमाण किती आहे 45 महाराष्ट्रासाठी आहे आणि भारतासाठी 31 आहे.
आता तुम्ही म्हणता की आता परत कन्फ्युजन व्हायला लागले आकडेवारी. पहिले आकडेवारी फिट करून ठेवा, तुम्हाला ट्रिक सांगितलेलं आहे. आता ग्रामीण लोकसंख्येचं तुम्हाला बोलतो कायची 7, ग्रामीण लोकांची 7 असते म्हणून 7.47% लक्षात ठेवा. आता राहिलं प्रमाण काय, ग्रामीण लोकसंख्येचे एकूण लोकसंख्येचे प्रमाण म्हणजे महाराष्ट्राच्या ग्रामीण लोकसंख्येचे एकूण लोकसंख्ये म्हणजे 121 कोटी मध्ये किती पर्सेंटमध्ये जर पाहिलं तर 54% काय आहेत गावाकडे लोक राहतात. आणि भारतामध्ये किती भारतामध्ये 68 लोक राहतात. नागरी भागामध्ये किती राहतात 45 राहतात. किती 45 राहतात. आणि किती भारतामध्ये किती 31 राहतात, असं लक्षात ठेवा. आता काल मी तुम्हाला सांगितलं होतं की नागरी लोकसंख्येचे एकूण लोकसंख्ये प्रमाण किती महाराष्ट्रामध्ये 45% आहे. आणि सुरुवातीला किती होतं 28% होतं 1960-61ला. मग मी तुम्हाला म्हणलं होतं की की आपलं ग्रॅज्युएशन होतं 21व्या वर्षी, पोस्ट ग्रॅज्युएशन होतं 2 वर्षांनी, बरोबर आहे 2 वर्षांनी. टोटल इयर किती झाले 21 + 2 23 झाले. आणि 5 वर्ष त्यांनी काय केलं मुंबई पुण्यासारख्या मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये घालवले आणि 5 वर्षानंतर गावी आला. म्हणजे 23 + 28 म्हणजे सुरुवातीचा जो काळ होता त्यावेळेस काय होतं शहरात राहण्याचं प्राधान्य कमी होतं, गावाकडे राहण्याचं प्राधान्य जास्त होतं, बरोबर. मग काय जे 28 वयापर्यंत काही लोक बाहेर राहायचे असं लक्षात ठेवा. म्हणून नागरी लोकसंख्येत प्रमाण किती 28 ठेवायचं सांगितलं होतं महाराष्ट्राच्या बाबतीत. आणि 1960-61ला आणि आता रिसेंटली किती 45, कारण की लोकांना काय झालंय आता शहराकडे राहायचा ओढ वाढलेला आहे. पण कितीपर्यंत फक्त 45 वयापर्यंत काय करता प्रत्येकजण आपल्या गावी राहण्याचा प्रयत्न करतो. एवढं जरी लक्षात ठेवलं तर लक्षात ठेवलं 45 लक्षात आहे. आणि ऑल इंडियाचं जर पाहिलं तर किती 31 की लक्षात ठेवा ऑल इंडियाचं किती 31 आहे असं लक्षात ठेवू शकता नागरी लोकसंख्या. आणि आपल्या जर ग्रामीण लोकसंख्येचे प्रमाण 7 लक्षात ठेवलंय. नागरी लोकसंख्या किती 13.5% आहे. किती नागरी लोकसंख्येचं एकूण लोकसंख्येचं प्रमाण महाराष्ट्राच्या नागरी लोकसंख्येचं भारताच्या नागरी लोकसंख्येचे एकूण प्रमाण किती 13.5% आहे. किती 13.5%. 13.5% कुठं बघितलं होतं का आपण? हो पाहिलं होतं ना. आठवड्याभर कुठं पाहिलं होतं तर FDI, बरोबर आहे. सगळ्यात जास्त ऑल इंडियामध्ये इंडिया म्हणजे महाराष्ट्र किती टक्के महाराष्ट्राचा सगळ्यात टॉपचा हिस्सा आहे, बरोबर आहे. मग मला सांगा टॉपचा हिस्सा आहे तर ते किती % होता 13.5% होता. मला सांगा FDI गावाकडे होतो का नागरी भागामध्ये होतो? मोठमोठ्या कंपनी गावामध्ये असतात का नागरी भागामध्ये असतात? तर नागरी भागामध्ये असतात. म्हणून नागरी भागामध्ये FDI जास्त झाला 13.5% आहे. म्हणून आमचं नागरी लोकसंख्येचे एकूण लोकसंख्येचे प्रमाण 13.5% आम्ही लक्षात ठेवू शकतो. म्हणजे आमचा FDIचा हिस्सा 13.5 आहे. आणि FDI कुठं होतो नागरी भागामध्ये होतो. म्हणजे नागरी लोकसंख्येचे एकूण भारताच्या लोकसंख्येचं प्रमाण पाहिलं तर 13.5% आम्हाला लक्षात येईल. तुम्हाला जर एकूण ग्रामीण लोकसंख्येचं भारताच्या ग्रामीण लोकसंख्येचे प्रमाण किती 7% मिळतं, ग्रामीण लोकांची 7. आणि FDIचं रिलेशन कुठं लावलं नागरी लोकसंख्येच्या एकूण प्रमाणाशी महाराष्ट्राच्या एकूण नागरी लोकसंख्येचं भारताच्या नागरी लोकसंख्येचे प्रमाण किती 13.5% FDIशी रिलेट केलं होतं. म्हणजे 7.4 आणि 13.5 तुमच्या लक्षात राहील. आणि ग्रामीण लोकसंख्येचं तुम्हाला तर पाहिलं होतं कोणतं नागरी लोकसंख्येचे एकूण लोकसंख्येचे प्रमाण पाहिलं होतं 45-28 सांगितलं आहे. आणि फक्त इंडियाचं लक्षात ठेवा 31 आहे. किती 31 आहे. आणि ग्रामीण लोकसंख्येचे एकूण लोकसंख्ये प्रमाण किती 54-68 एवढं लक्षात ठेवा. किती 54-68 किती 54-68. नागरी लोकसंख्येचे एकूण लोकसंख्येचं प्रमाण किती पाहिलं होतं आपण तर 45 पाहिलं होतं. आणि ग्रामीणमध्ये जर पाहिलं किती होतंय 54 होतंय. महाराष्ट्राच्या संदर्भात जर लक्षात ठेवलं तर एवढं एक लक्षात ठेवा. इथे आपल्याला एक सिमिलर गोष्टी आहेत. ग्रामीण लोकसंख्येचे एकूण लोकसंख्येचे प्रमाण किती 54% आहे. आणि नागरी लोकसंख्येचे एकूण लोकसंख्येचे प्रमाण किती 45. हे नागरी लोकसंख्येचे एकूण लोकसंख्येचे प्रमाण 45 लक्षात आहे. फक्त त्याचं उलटं करायचं मग ते काय होतं ग्रामीण लोकसंख्येचे एकूण लोकसंख्येचे प्रमाण 54 असं पाहता येईल. अशा प्रकारे तुम्ही ह्या फॅक्ट्स काळजीपूर्वक लक्षात ठेवू शकता. नंतर आहे स्त्री पुरुष प्रमाण. तर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये किती 929 आहे. किती 929 स्त्री पुरुष प्रमाण आहे. आणि ह्याच्यामध्ये किती आहे इंडियामध्ये 943 आहे. किती 943. आता 929 कधीचं आहे रिसेंटली आहे. पण महाराष्ट्र जेव्हा फॉर्म झाला तेव्हा किती होतं 936 होतं. 936 मी तुम्हाला ट्रिक स्वरूपात सांगितलं होतं. स्त्री आणि पुरुषामध्ये काय होता 36 आकडा होता. का होता की पुरुष स्त्रियांना तेवढे अधिकार देत नव्हते. म्हणजे काय होता 936 मध्ये काय 36 आकडा होता. पण नंतर असं कळलं की स्त्रियांशिवाय पुरुषांचा म्हणजे स्त्रिया जोपर्यंत पुरुषांसोबत काम करत नाही किंवा पुरुष स्त्रियांसोबत काम करत नाही तोपर्यंत त्या घराचा किंवा देशाचा विकास होणार नाही. हे नंतर लक्षात आलं. मग आपण काय म्हणलो एकमेकाची साथ पाहिजे म्हणून आम्ही काय केलं 936 म्हणून -7 केले तरी आमचा 929 रिसेंटचा आमचा लिंग गुणोत्तर आपल्याला पाहता येईल महाराष्ट्राच्या बाबतीत. आणि इंडियाच्या बाबतीत किती 943. 143 लक्षात ठेवा. 143 ऐका आपण असतो ना की तुम्ही मॅच्युअर आहात म्हणून ही गोष्ट सांगतो. 143ला आपण काय म्हणतो आय लव्ह यू म्हणतो, बरोबर आहे. तर आपल्याला 143 नाही पाहिजे, आम्हाला 943 पाहिजे. का तर नवीन आहे तो. नवीन म्हणजे
आम्ही काय करतो 143 करतो, तर आमचा 943 आहे आय लव्ह यू असं लक्षात ठेवा. तो नवीन आय लव्ह यू आहे 943चा, तो कशासाठी आहे, स्त्री पुरुष समानतेसाठीचा आहे. स्त्री पुरुष समानता झाली तर काय होतं, सामाजिक स्वास्थ्यही चांगलं राखलं जातं असं लक्षात ठेवा 943. नंतर लक्षात ठेवा मित्रांनो, लोकसंख्येचा दरवर्षी वृद्धी दर किती, महाराष्ट्राचा 16 होता, इंडियाचा 17. 16-17 लक्षात ठेवा, किती 16-17 महाराष्ट्राचा वृद्धी दर किती 16 आणि इंडियाचा किती 17 लक्षात ठेवता येईल. साक्षरता जर पाहिला तर लक्षात ठेवा किती, महाराष्ट्राचा 82 आहे आणि इंडियाचा 73 आहे. तर तो तुम्हाला काल पाहिलं होतं की 1960-61ला महाराष्ट्र जेव्हा फॉर्म झाला तेव्हा साक्षरता दर किती होता, 35 होता, मग 35% होता. मग आम्ही काय म्हणलो, नवीन महाराष्ट्र होता, बऱ्याच गोष्टी माहीत नव्हत्या, असं स्टोरी टाईप लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे आम्ही काय होतो 35% म्हणजे काठावर पास झालो होतो 1960-61ला. नंतर आमच्यामध्ये एवढी सुधारणा झाली की आम्ही 82% पोहोचलो. मग किती 82 पाहिलं. आता लक्षात ठेवा, ऑल इंडिया लेवलला कसं आहे, पॉप्युलेशन जास्त असते, इम्बॅलन्स असतो देश, रिजनल इम्बॅलन्स, त्यामुळे काय होतं की तिथं थोडं पर्सेंटेजमध्ये कमी होतं. मग काय करायचं, 82 मधून जर तुम्ही काय केलं 9 मायनस केले तर तुम्हाला काय दिसल, 73 दिसेल. किती 82 मधून 9 मायनस करा तर तुम्हाला 73 दिसेल. म्हणजे इंडियाचा किती 73 आहे, किती 73 लक्षात ठेवा. ही महाराष्ट्राची जी 82 आहे लिटरसी रेट आणि इंडियाचा किती 73 आहे. 82 मायनस 9 करा, 73 लक्षात ठेवू. अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील लोकसंख्या किती 7.8% आहे. म्हणजे किती अनुसूचित SC आणि ST प्रवर्गातील लोकसंख्या किती आहे, आपल्या महाराष्ट्राची लोकसंख्या SC STची भारताच्या SC STची तुलना करता तर किती, म्हणजे ऑल इंडियामध्ये SC STची कम्युनिटी जर 100% राहत असेल तर महाराष्ट्रामध्ये किती राहते 7.8%. ती पण तशीच लक्षात ठेवा. SC ST कम्युनिटीची आपल्याला सर्व कसं ट्रायबल असते, ट्रायबल कम्युनिटीमध्ये काय SC ST मध्ये जर पाहिलं ते ST मध्ये ट्रायबल येतं. मग ट्रायबल कुठं जंगलात राहता, म्हणजे जंगल, बरोबर आहे. म्हणजे कसं असतं की शहरी भागामध्ये जरी माणसं राहत असतील तर जंगलातल्या राहण्याची माणसाची आपल्याला काय आहे गरज असते. म्हणजे काय आहे, त्यांनाही दुर्लक्ष केलं जाणार नाही, ही काय असते गव्हर्नमेंटची पॉलिसी असते. त्यामुळे त्यांनाही आपल्या विकासाच्या साथीला घेऊन यायचं आहे. म्हणून काय म्हणलं आपण, SC STची जी लोकसंख्या आहे ती 7.8 आहे, तर ती 7% लक्षात ठेवा. 7-8 असं लक्षात ठेवलं तरी चालेल, म्हणजे त्यांची ही साथ गरजेची आहे, बरोबर आहे. असं लक्षात ठेवू शकता. एकूण काम करणारे किती 10% लोक आहेत, किती एकूण पर्सेंट किती काम करणारे लोक, म्हणजे महाराष्ट्रात लोक ऑल इंडियामध्ये 100% लोक काम करतात, त्यातले 10% महाराष्ट्रातील आहेत. 10 बहाणे करके ले गेली त्याची ट्रिक्स आहे ती लक्षात ठेवा. म्हणजे 10 बहाणे करून तुम्ही काम टाळू शकत नाही असं लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला कामावर यावंच लागेल, असे 10% असं लक्षात ठेवू शकता. नंतर भौगोलिक क्षेत्र जर पाहिलं तर एकूण भौगोलिक क्षेत्राचे प्रमाण भारताच्या लोकसंख्येचे प्रमाण जर पाहिलं तर किती 9.4%. मधली आकडेवारी जर लक्षात नाही ठेवली तरी चालेल, पण एवढं लक्षात ठेवा 9.4%. किती 9.4%. एकूण महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या, भारताची लोकसंख्येचे प्रमाण जर पाहिलं ते 9.3% होतं आणि भौगोलिक क्षेत्राचं जर पाहिलं तर 9.4 होतं. म्हणजे लोकसंख्या 9.3 आणि भौगोलिक क्षेत्र किती 9.4, हे दोन्ही तुम्ही रिलेट करू शकता. एकूण लोकसंख्येचे प्रमाण जर पाहिलं 9.3% तुम्हाला प्रोपोर्शन जाणवल, म्हणजे महाराष्ट्राचं ऑल इंडियासाठी, आणि भौगोलिक क्षेत्राचं किती 9.4, 1 पॉईंटने वाढायचा. नंतर आपल्याला माहिती आहे निव्वळ पेरणी क्षेत्र, निव्वळ पेरणी नेट एरिया सोन, म्हणजे निव्वळ म्हणजे किती पेरणी होते, निव्वळ पेरणी क्षेत्र किती महाराष्ट्रामध्ये, हा पण क्वेश्चन विचारला होता. तर किती 11.8% आहे. 2023चा PY जर बघा, पेपर बघा, त्यामध्ये तुम्हाला हा क्वेश्चन दिसेल. निव्वळ पेरणी क्षेत्र किती 11.8% आणि पिकाखालील स्थूल क्षेत्र किती 11 आहे. म्हणजे बघा नेट एरिया सोन आणि ग्रॉस क्रॉप्ड एरिया, म्हणजे बरोबर आहे. नेट एरिया सोन, निव्वळ पेरणी क्षेत्र किती, म्हणजे पेरणी लायक क्षेत्र किती लक्षात ठेवा मित्रांनो 11.8% आहे. पण पिकाखाली स्थूल क्षेत्र किती लक्षात ठेवा, म्हणजे 11% आहे. बरोबर, क्षेत्र मोठं आहे. निव्वळ पेरणी क्षेत्र खूप आहे, पण त्यामध्ये किती 11.8 आहे. आणि पेरणी किती झाली, पेरणी किती झाली असं लक्षात ठेवा 11% वर झाली. म्हणजे 11.8 निव्वळ पेरणी क्षेत्र आहे, पण पिकाखाली क्षेत्र किती आलं 11% आलं. 11.11 लक्षात ठेवा, किती 11. आता पेरणी झाली म्हणजे पिकांची पेरणी करणार ज्वारी बाजरीचा, आणि पेरणी केल्यानंतर पिकं कशी उभा राहतात, असे उभा राहतात ना सरळ. कशासाठी बघा 11 नंबर असा उभा राहिला, पिकासारखा उभा राहिला दिसतं ना 11 म्हणजे 2-2 असे 2 बिया रोवल्या आणि असे 2-2 1-1 वर आले असं लक्षात ठेवा. निव्वळ म्हणजे कसं, निव्वळ पेरणी क्षेत्र तुम्हाला 11 लक्षात ठेवील, 11.8, आणि पिकाखाली स्थूल क्षेत्र 11, म्हणजे 11 जरी राऊंड फिगर लक्षात ठेवलं तरी तुमचं उत्तर बरोबर येऊ शकतं, बरोबर आहे. म्हणजे 11 कशाचा एक धान उगलेलं असतं किंवा ज्वारी बाजरी उगलेली असते, तशासारखं बारीक असं उगल्यासारखं दिसतं एक, बरोबर आहे. म्हणजे हे बघा, हे समजा ज्वारी बाजरीचं पीक आहे, खाली त्याचा दांड आहे आणि वरती एक गोल जे केलंय त्याचं समजा कणीस आहे असं लक्षात ठेवू शकता. आणि
नंतर आहे स्थूल सिंचित क्षेत्राचे एकूण पीक खाली स्थूल क्षेत्राची टक्केवारी. काय स्थूल सिंचित क्षेत्राची एकूण पीक खाली स्थूल क्षेत्राची प्रमाण, पर्सेंटेज ऑफ ग्रॉस इरिगेटेड एरिया टू ग्रॉस क्रॉप एरिया. म्हणजे काय विचारलं त्यांनी आपल्याला, स्थूल सिंचित क्षेत्राची एकूण पिकाखाली स्थूल क्षेत्राची टक्केवारी. म्हणजे जे पाण्याखालील जमीन आहे त्याचं एकूण पिकाखाली क्षेत्राचे प्रमाण किती 54% आहे. म्हणजे 100% जर जमीन पिकाखाली असेल त्यातली किती इरिगेटेड आहे किंवा सिंचनाखाली आहे, पाण्याखाली आहे, ती किती 54% आहे. 54% आता कसं लक्षात ठेवायचं, ग्रामीण लोकसंख्येचं नागरी लोकसंख्येचे प्रमाण किती होतं 85% महाराष्ट्रासाठी. बरं आहे, महाराष्ट्रामध्ये बरोबर आहे, महाराष्ट्राचे जे टोटल लोकसंख्ये जे आहे त्यामधील जर प्रमाण जर पाहिजे 100% लोकसंख्या आहे त्याची 85% काय आहे तर नागरी लोकसंख्या आहे आणि त्यातली 54% काय आहे मित्रांनो, काय पाहिलं होतं आपण, हे पाहिलं होतं ना ग्रामीण लोकसंख्या. मग ग्रामीण लोकसंख्या 54% तुम्ही त्याला रिलेट करू शकता. आणि ग्रामीणमध्ये काय असतं, पिकं असतात. मग 54 ठेवा, इरिगेटेड एरिया 54%, ग्रामीण लोकसंख्येचे प्रमाण 54% असं लक्षात ठेवू शकता, जे आताच आपण पाहिलेलं आहे बघा 54.8% असं. आता तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी, एकूण तृणधान्य, कापूस, भुईमुग हे बघायचे आपल्याला. तर लक्षात ठेवा प्रमुख पिकाखाली क्षेत्र या वर्षाची सरासरी पाहिलं आपल्याला. तर जर तुम्हाला जर पाहिलं असेल की कालच आपण पाहिलं तर प्रमुख पिकाखाली क्षेत्र काय कोणाचं जास्त आहे ते काल आपण पाहिलेच आहे ट्रिक्स. पण सध्या लक्षात ठेवा की ऑल इंडियामध्ये जर पाहिलं तर सगळ्यात जास्त ज्वारीचे क्षेत्र ऑल इंडियामध्ये 100% जर ज्वारी पिकत असेल त्याच्यावर 40% ही कुठं पिकते, महाराष्ट्रामध्ये पिकते. कालच आपण तो क्रम पाहिला होता, तांदूळ, गहू, ज्वारी आणि बाजरीचा पिकाखाली क्षेत्र आणि पिकांची उत्पादनानुसार क्रम पाहिलेला होता. ते आता मी डबल घेत नाही, पण लक्षात ठेवा की सगळ्यात जास्त कोणाचं आहे पीक ज्वारीचं किती 44.4% एवढं लक्षात ठेवा, बाकीचं वाचून घ्या. नंतर आहे महाराष्ट्र आणि भारताची तुलना माहिती पुढं काय पशुधन गणना. आता परत आलं एकूण पशुधन गणना कधी झाली 2019ला आणि ती किती होती 20वी होती, आपण कालच पाहिलं आहे. आणि लक्षात ठेवा की आपल्याला एकूण पशुधन महाराष्ट्राचं जे एकूण पशुधन आहे भारताचं जर 100% असेल त्यातलं किती 6.2% म्हणजे 6% काय आहे भारताचं पशुधन आहे, म्हणजे महाराष्ट्राचं पशुधन आहे. आणि ट्रॅक्टरची संख्या जर पाहिली तर किती आहे 4.4%, किती 4.4% आहे. सिंचनाकरता वापरलेला डिझेल इंजिन व विद्युत पंप किती 6.9% आहे, किती 6.9% तुम्ही असं लक्षात ठेवू शकता. आता लक्षात ठेवा की आता ही आकडेवारी आहे तुम्हाला आता लक्षात कशी ठेवायची, टेन्शन नाही घ्यायचं, आहेत आपल्याकडे ट्रिक्स आहे काय बरोबर आहे मित्रांनो. बऱ्याच गोष्टी असेल म्हणताल की तुम्ही सांगता ट्रिक्स एक्झाम दिवशी आठवल का, नक्की आठवतात. फक्त इथं काय करा, लेक्चर बघताना एकच लक्षात ठेवा की आपल्याला जे सांगितलं जाते ते फक्त ग्राफ्स करण्याचा प्रयत्न करा. एक्झाम दिवशी सगळं आठवतं आणि बऱ्याच गोष्टी तुम्हाला रिलेट करता येतात, काही ना काहीतरी नक्की आठवल. त्यामुळं बिंदास राहा, टेन्शन घेऊ नका. एकूण पशुधन किती लक्षात ठेवा, पर्सेंटेज लक्षात ठेवा 6.2% आहे. म्हणजे भारताचं पशुधन 100% आहे, त्यातलं 6% कुणाचं आहे महाराष्ट्राचं आहे 6%, किती 6% लक्षात ठेवा. बरोबर आहे 6% लक्षात ठेवता ना 6%. म्हणजे पशुधन म्हणजे काय असतं, पशुधन म्हणजे काय असतं, गायी असतात बरोबर आहे, गाय असतं बरोबर आहे. मोस्ट ऑफ दी गाई जे असतात गाईला काय असतं दूध असतं, दूध पिल्या काय होतं शक्ती येते बरोबर आहे. शक्ती कशासाठी पाहिजे, आम्हाला क्रिकेट खेळताना चांगली सिक्स मारण्यासाठी. बघ काय सिक्स मारण्यासाठी. तुम्ही जर पाहिलं मोस्ट ऑफ दी मॅचेस जे असतात ऑल इंडियामध्ये महाराष्ट्रामध्येच होतात वानखेडे स्टेडियमला. म्हणजे महाराष्ट्रामध्ये काय आहे तर सिक्सर मारण्यासाठी ताकद पाहिजेसाठी पशुधन पाहिजे. पशुधन किती कसं एकदम धुष्टपुष्ट झालेले आपल्या काय प्लेअर पाहिजेत. मग ते कुठून येणार पशुधनापासून, पशुधन म्हणजे गायीपासून. मग ते किती लक्षात ठेवा त्यापासून आलं दूध भेटलं तर आम्ही काय होणार तंदुरुस्त होणार. आणि ते पर्सेंटेज किती 6% आहे. 6% कसं लक्षात ठेवायचं, आम्हाला सिक्सर मारायचं आहे कुठं खेळत असताना, क्रिकेट खेळत असताना. 6% सिक्सर कधी जाईल, चांगलं दूध भेटलं तर 6% जाईल, ताकद येईल ना, मग ते 6% लक्षात ठेवा. पशुधन 6% आहे, सिक्सरशी तुम्ही कनेक्ट करू शकता. फील्ड ट्रॅक्टर्स किती 4.4% आहे. 4.4%ला बाजूला काढा. गावाकडे बघा VIP नंबरची खूप शौकीन लोक असतात. म्हणजे ट्रॅक्टरचा नंबर किती 44 बरोबर आहे. 4-1 काय असतो, दादा असतो तसंच 4-1 नाही पाहिजे, आम्हाला 4-4 पाहिजे. म्हणजे सारखं ना 4-4 बरोबर ना 4-4 म्हणजे 4.4 असं लक्षात ठेवू शकता. म्हणजे 4.4 असं लक्षात ठेवा. फील्ड ट्रॅक्टरचं ऑल इंडियामध्ये जर ट्रॅक्टर 100% असेल तर महाराष्ट्र ट्रॅक्टर किती 4.4% आहेत बरोबर. आणि लक्षात ठेवा मित्रांनो की आपल्याला जे आहे आणि आपल्याला हा क्वेश्चन विचारला की व्हील ट्रॅक्टरची संख्या ऑल इंडियामध्ये किती आहे, महाराष्ट्रामध्ये किती, तर इंडियाचा आकडा नेहमी विचारला जातो. तर लक्षात ठेवा ऑल इंडियामध्ये 23 लाख ट्रॅक्टर आहेत. किती 23 लाख ट्रॅक्टर आहेत आणि महाराष्ट्रामध्ये किती 1 लाख
1,04,000. कालच पाहिलं होतं ना, प्राथमिक शाळाची संख्या किती 1,04,000 आणि प्राथमिक शाळा कुठं असतात गावात असतात आणि ट्रॅक्टर पण गावात वापरले जातात. म्हणजे प्राथमिक शाळाची संख्या महाराष्ट्रामध्ये 1,04,000 आहे आणि ट्रॅक्टर पण किती 1,04,000 आहेत. आणि ऑल इंडियामध्ये ट्रॅक्टर किती 23 लाख आहेत. किती 23 लाख. आणि प्रमाण जर पाहिलं 100% जर ट्रॅक्टर असतील ऑल इंडियामध्ये तर महाराष्ट्राचं पर्सेंट किती 4.4. का आता VIP नंबर 44 असं लक्षात ठेवू शकता. आणि सिंचनाकरता वापरलेले डिझेल इंजिन व विद्युत पंप त्याचं प्रमाण किती 6.9% आहे ना. ते कसं लक्षात ठेवायचं तर सांगतो तुम्हाला, टेन्शन नाही घ्यायचं. 6.9 हे इंग्लिशमध्ये लिहायचं असं 6.9% आहे. म्हणजे सिंचनाकरता वापरलेलं डिझेल इंजिन व विद्युत पंप. तर लक्षात ठेवा एक पंप असतो बरोबर आहे. तुम्ही जर गावाकडे पाहिलं तर काय असतं, खाली विहीर असते. विहिरीत असा काय केला असतो पाईप सोडला असतो, असा एक असा इकडे सोडलेला असतो. कुठं समजा असं इकडे जर ही फिगर जाऊन द्या तर लक्षात ठेवा ही तुमची काय आहे मोटर आहे बरोबर आहे. आणि इकडे काय वरती एक पाईप असतो असा आणि दुसरा पाईप इकडं असा असतो बरोबर आहे. म्हणजे ही कोण पाईप असं बाहेर पाणी आउटलेट आहे बरोबर आहे. आणि हे काय आहे इनलेट आहे बरोबर आहे. इनलेट आहे म्हणजे आउटलेट आणि इनलेट. हे काय आउटलेट बाहेर पाणी पडणार आहे. बघ हे पाणी बाहेर पडणार आहे, हे आत जाणार आहे. म्हणजे हा 6 असा लक्षात ठेवा बाहेर पडणारा आणि 9 काय आहे असा एक खालचा पंप. म्हणजे आमचा बघा ते रिलेट करते ना 6 वरती 9 वरती. म्हणजे 6 काय झाला वरचा पंप पाईप झाला. 9 काय असा एक पंप इकडे ठेवायचा आणि इकडे ठेवायचा. म्हणजे 6 सारखं दिसतंय, हे 9 सारखं दिसतंय. मग प्रमाण किती 6.9% डिझेल पंपचा. असं सरळ सरळ लक्षात ठेवायचं, विसरणारच नाही आयुष्यात. वन किती लक्षात ठेवा 8% मध्ये किती 8% किती 8% आहे. म्हणजे ऑल इंडियामध्ये जर वन किती असतील 100% असतील. किती 100% असतील बरोबर आहे. ऑल इंडियामध्ये वन जर एक मिनिट हां ऑल इंडियामध्ये जर वन किती असतील 100% असेल तर महाराष्ट्रातले वन किती प्रमाण महाराष्ट्राच्या वनाचे प्रमाण इंडियाच्या वनाचे प्रमाण किती आहे मित्रांनो 8% आहे. किती 8%. वनाचं प्रमाण कसं लक्षात ठेवायचं की आमच्याकडं वन किती येतं 8% आहेत ना. म्हणजे आमची वन जर असेल तर 18 टी नसणार आहे आपल्याला. 18 कशाची पाण्याची. पाणी आटत नाही. म्हणजे वन जर असेल तर पाणी आटत नाही. आटत नाही याचा अर्थ काय आटत नाही असं लक्षात ठेवा. झाडं जास्त असतील पाऊस चांगला होतो, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात. म्हणून झाडं असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आपल्या जीवनातले 8 मोस्ट ऑफ द कोण निसर्ग कमी करतो. निसर्ग म्हणजे वन आहे. मग प्रमाण किती असलं पाहिजे 8 कमी करतो. म्हणून 8%ला लक्षात ठेवा. महाराष्ट्रात ऑल इंडियामध्ये 100% असतील तर 8% वन इकडे महाराष्ट्रातील आहेत असं लक्षात ठेवू शकता. आणि जर चौरस किलोमीटरमध्ये पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये वनाचं प्रमाण किती 61,000 चौरस किलोमीटर आहे आणि इंडियामध्ये किती 7 लाख आहे. आपला किती 61,000 लक्षात ठेवा. किती 61,000 आणि इंडियाचं किती 7 लाख. किती 7 लाख. किती 7 लाख आहे आणि महाराष्ट्र किती 61,000 तुम्ही पाहू शकता. उद्योग थेट विदेशी गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्राचे प्रमाण किती लक्षात ठेवा मित्रांनो. जर पाहिलं तर 13.5% हिस्सा आहे. सॉरी मगाशी जर थोडं हां तुम्ही जे पाहिलं होतं ना FDIचं हे करायचं होतं ना आपल्याला, तो आकडा सांगितला होता ते लिंक करण्याचा. तर ते FDIसाठी नव्हता 13.5. तर सांकेतिक नॉमिनल स्थूल राज्य उत्पन्न, सांकेतिक देशांतर्गत स्थूल उत्पन्न, नॉमिनल GSDP किंवा नॉमिनल GDP बद्दल तो आकडा होता 13.5%. थोडं माझं हे झालं आकडावारी तर त्याबद्दल तुमची माफी मागतो. 13.5 तुमचं GSDPसाठी लक्षात ठेवा. किती GSDPसाठी 13.5. पण ते ट्रिक्स थोडं चेंज करा. ती FDIसाठी लिंक करता सांकेतिक नॉमिनल स्थूल राज्य उत्पन्नाशी लिंक करा 13.5. बाकीचं सगळं व्यवस्थित आहे. लक्षात ठेवा. थेट विदेशी गुंतवणूक किती 31% आहे. म्हणजे ऑल इंडियामध्ये आपण काही टॉपला आहेत का टॉपला आहेत 100% FDI जर इंडियामध्ये येते त्यातले महाराष्ट्रामध्ये किती 31 आहे. किती 31 आहे. आणि MSCME किती महाराष्ट्रामध्ये 14.3% आहे. जो किती 14.3%. सूक्ष्म लघु उद्योग म्हणजे ऑल इंडियामध्ये 100% असेल तर महाराष्ट्राचा हिस्सा किती 14.3%. FDIचा किती 31%. किती 31%. आणि सूक्ष्म लघु मध्यम उद्योग किती 14.3%. लक्षात ठेवा. एकूण वीज निर्मिती किती महाराष्ट्रामध्ये तर लक्षात ठेवा 1,43,000 आहे. आणि इंडियामध्ये किती 17,34,375. म्हणजे बरोबर महाराष्ट्रामध्ये एकूण निर्मिती किती 143 लक्षात ठेवा 143 143,000
बरोबर आहे. एकूण निर्मिती. मला सांगा, तुमचं कॅन्डल लाईट डिनर असतं, तुम्ही जर असं यंग आहात, मॅच्युअर आहात म्हणून सांगतो, किंवा तुमचं लग्न झालं, तुम्ही गेला, तुम्ही प्रपोज करण्यासाठी काय कॅन्डल लाईट लावता किंवा लाईट लावतात, एकदम रोषणाई करतात आणि काय करतात, तुमची डेट करता. असं लक्षात ठेवा. लग्न झाल्यानंतर किंवा किंवा तुमचं लग्न समारंभ असेल, तुमचं हे असतं, तेव्हा तुम्ही काय लाईटिंग करता. किंवा हे तर जाऊन द्या, तुमचा कोणाचा बड्डे असेल लहान मुलाचा, खूप लाईटिंग करता. लाईटिंग कोणासाठी करता, तर त्या मुलावर किंवा त्या व्यक्तीवर तुमचं प्रेम असतं म्हणून. मग 143 काय ते लक्षात ठेवा. म्हणजे लाईटिंग कशी करायची, 143, एकदम टेन्शन नाही, आय लव्ह यू असं लक्षात ठेवायचं. 143 म्हणजे किती, 143,000 असं लक्षात ठेवा एकूण निर्मिती. आणि 17 दुनी 34 असं लक्षात ठेवा. 17 दुनी 34, 17,34,000 असं लक्षात ठेवा. 17,34,000 असं लक्षात ठेवू शकता इंडियासाठी. एकूण वापर म्हणजे एकूण वीज निर्मिती किती महाराष्ट्रामध्ये, तर लक्षात ठेवा 8.3% आहे. किती, 8.3% आहे. आणि एकूण वापर किती, 12% आहे. आता लक्षात ठेवा, एकूण निर्मिती किती, 100% जर ऑल इंडियामध्ये होत असेल तर महाराष्ट्रामध्ये किती होती, 8%. वनांचं प्रमाण 8% असं लक्षात ठेवा. आणि वीज निर्मिती 8%. किती, वन 8%, वीज, वने आणि वीज लक्षात ठेवा. वने आणि वीज व लक्षात ठेवा. वने वीज दोन्ही 8% आहे. राऊंड फिगर लक्षात ठेवा. आणि एकूण वापर जर पाहिला 12% आहे. म्हणजे भारतामध्ये 100% वीज वापर होतो, त्याच्या महाराष्ट्राचं किती, 12% होतो. किती, 12%. का तर 12 तास आमच्या ड्युटी असतात म्हणून 12% वीज. म्हणजे 12 घंटे शिफ्ट असतं ना, 12 घंटेची एक शिफ्ट, 12 घंटेची दुसरी शिफ्ट. आम्ही 12 घंटे काम करतो म्हणून 12% काय आहे ना, लाईट ऑन राहणार म्हणून 12% विजेचा वापर लक्षात ठेवा. औद्योगिक वापर किती, 14.3%. किती, 3%. ते पण 143 लक्षात ठेवा. हिथं पण आहे औद्योगिक जर विकास झाला तर आमचं चांगलं होऊ शकतं. म्हणजे काय करा, उद्योगावर प्रेम करा. 14.3 आहे ना, त्याला 143 लक्षात ठेवा. 14.3 एक्झाम दिवशी आठवल. 143 आहे ना, 14.3चा पॉईंट काढा, 143 होते. म्हणजे उद्योगावरती प्रेम करा, उद्योगाला आय लव्ह यू म्हणा असं लक्षात ठेवू शकता. औद्योगिक वापर किती विजेचा, 14.3%. अशा प्रमाणे लक्षात ठेवू शकता. नंतर आहे आपला राज्य राष्ट्रीय उत्पन्न. आता हे ह्या ब मधला शेवटचा पाठ आहे, राज्य राष्ट्रीय उत्पन्न. त्यालाच काय होतं, सांकेतिक नॉमिनल स्थूल राज्य उत्पन्न किंवा सांकेतिक देशांचं स्थूल उत्पन्न, नॉमिनल GSDP किंवा नॉमिनल GDP आपल्याला बघायचं आहे. तर लक्षात ठेवा, आपल्याला त्याच्यामध्ये जर पाहिलं सांकेतिक नॉमिनल स्थूल राज्य उत्पन्न किंवा सांकेतिक नॉमिनल देशांचं स्थूल उत्पन्न, नॉमिनल GSDP किंवा नॉमिनल GDP जर पाहिला तर किती, 13.5% आहे. म्हणजे नॉमिनल GSDP किंवा नॉमिनल GDPचं जर प्रमाण पाहिलं ऑल इंडियामध्ये 100% असेल तर महाराष्ट्राचा वाटा किती, 13.5%. बरोबर आहे. GDPमध्ये 13 ही वाटा, बरोबर आहे. GDP काय मोठा आहे ना, मग तुमचा काहीतरी वाटा पाहिजे ना चांगला. म्हणजे GDP मध्ये काय, सगळा पैसा आहे ना, निस्ता पैसा आहे म्हणून लक्षात ठेवा. GDP म्हणजे पैसा असतो तुमच्याकडे असं लक्षात ठेवा. 100% आहे तर 13.5 म्हणजे महाराष्ट्राला काय म्हणा, 13 ही वाटा आहे. का तर ते महाराष्ट्राला हक्कानी पैसे मागतात. का तर महाराष्ट्र हा मोठा होय असं काहीतरी लक्षात ठेवायचं. म्हणजे सगळ्यापेक्षा एकदम समजूतदार आहे किंवा असं काहीतरी लक्षात ठेवा. 13 वाटा, मग 13 वाटा कायचा, GDPचा, मग लक्षात ठेवा 13.5 असं लक्षात ठेवू शकता. आणि बाकी सांकेतिक नॉमिनल उत्पन्न किती, 13.4 असं लक्षात ठेवू शकता. अशा प्रकारे जर पाहिलं मित्रांनो तर तुम्हाला एक लक्षात येईल की, एकच मिनिट इरेज करतोय. अशा प्रकारे जर पाहिलं तर आपल्याला संक्षिप्त आढावा भाग काल घेतला होता, भाग ब आज आपला इथे कंप्लीट झालेला आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण दुसरा जो 2 नंबरचा टॉपिक होता महाराष्ट्राच्या इकॉनॉमी सर्व्हेमध्ये लोकसंख्या, तोही आज आपण लगेच घेणार आहोत पुढील अर्धा तासामध्ये. अर्धा तास झाला असेल आपला, तर आता पुढच्या अर्ध्या तासामध्ये आपण हाही लेक्चरमध्ये लोकसंख्या टॉपिक ही पाहणार आहोत. एकच मिनिट. तर आज आपण बघणार आहोत आता लोकसंख्या. तर पाहिलं की जनगणना 2011 नुसार राज्याची लोकसंख्या 11 कोटी असून ती भारताच्या एकूण लोकसंख्येची 9.3% होते. लोकसंख्येच्या आकारमानानुसार महाराष्ट्र हे देशातील उत्तर प्रदेश नंतर दुसरे मोठे राज्य होते. तर बघा आताच पाहिलं महाराष्ट्राची लोकसंख्या किती, 11 कोटी, आणि देशाची तुलना केली तर किती, 9.3%, आणि क्षेत्रफळ किती, 9.4%. लक्षात येईल, आलं बघा, रिपीट व्हायला लागल्या गोष्टी. आणि क्षेत्रफळानुसार महाराष्ट्र किती, 3ऱ्या क्रमांकाला आहे ऑल इंडियामध्ये, आणि लोकसंख्येनुसार 2ऱ्या क्रमांकाला आहे. महाराष्ट्र हे देशातील उत्तर प्रदेश नंतर काय आहे, दुसरं मोठं राज्य आहे लोकसंख्येनुसार. प्रक्षेपित लोकसंख्या, प्रक्षेपित म्हणजे काय, पुढे एवढी लोकसंख्या होऊ शकते. अहवालानुसार राज्याची प्रक्षेपित लोकसंख्या दिनांक 1 मार्च 2021 रोजी म्हणजे 21ला 12.44 कोटी आणि 25ला किती, ते 12.83 कोटी होईल. म्हणजे नियर अबाउट 13 कोटीपर्यंत जाणार आहे. म्हणजे 21ला किती, 12.44 डबल करा असं लक्षात ठेवा. म्हणजे 88 83 पर्यंत पोहोचतंय. म्हणजे 12 कोटी समथिंग, ते राऊंड फिगर 13 कोटीपर्यंत, 13.25 कोटीपर्यंत असं लक्षात ठेवा. की 21ला 12 कोटी 12.5 कोटी आहे. किती, 12.5 लक्षात ठेवा राऊंड फिगर 21ला. आणि 13.25 कोटी कधी होणार आहे, 25ला असं लक्षात ठेवू शकता.
महाराष्ट्र आणि अखिल भारतीय लोकसंख्या आहे बघायची आपल्याला. डायरेक्ट क्वेश्चन विचारलेस लोकसंख्येवरती कधी कधी खूप वर क्वेश्चन विचारला तर बघा महाराष्ट्र आणि अखिल भारत लोकसंख्या ग्रामीण आता बघा आता लक्षात ठेवा की काल आपण हे पाहिलं होतं की महाराष्ट्राची लोकसंख्या किती मित्रांनो 11 कोटी आणि कालच सांगितलं होतं की ग्रामीणमध्ये महाराष्ट्रामध्ये ग्रामीण लोक किती 6 कोटी आहेत आणि शहरी किती 5 6 आणि 5 11 झालं म्हणजे ग्रामीण भागामध्ये महाराष्ट्रामध्ये 6 कोटी लोक राहतात आणि 5 कोटी कुठे राहतात शहरांमध्ये राहतात 6 आणि 5 11 आलं. आणि भारतामध्ये जर पाहिलं तर लक्षात ठेवा 121 कोटी लोकसंख्या आहे त्यातील 83 कोटी कुठं राहते शहरांमध्ये 83 कोटी ग्रामीणमध्ये राहते आणि 37 कुठं राहते शहरांमध्ये राहते. 83 कुठं सगळ्यात जास्त 83 आहे ना 83 कुठं शहरांमध्ये राहते आणि 37 कोटी कुठं आपल्या 83 कोटी गावांमध्ये राहते 83 कोटी गावांमध्ये आणि 37 कोटी कुठं नागरी भागामध्ये राहतील. राऊंड फिगर आहे लक्षात ठेवा मी काय ट्रिक्स बनवत नाही पण लक्षात ठेवा 6-5 तर कालपासून लक्षात आहे आपलं 6 कोटी कुठं ग्रामीण भाग 5 कोटी नागरी भाग आणि 83 कुठं ग्रामीण भाग म्हणजे जे असं लक्षात ठेवा 1983ला आमचा वर्ल्ड कप आला त्यावेळेस मोस्ट ऑफ दी लोक आमच्या ग्रामीण भागामध्ये राहायचे आणि ग्रामीण भागातले लोक 1983ला वर्ल्ड कप जिंकला त्यावेळेस भारत स्थिती अशी होती की लोक ग्रामीण भागामध्ये जास्त राहायचे असं लक्षात ठेवा. म्हणजे आमचा नागरी भाग किती 1983 रिलेट केलं तर ग्रामीण भाग 1983ला सगळ्यात जास्त लोक ग्रामीण भागामध्ये राहायचे म्हणून आम्ही काय 1983ला वर्ल्ड कप जेव्हा जिंकला आम्ही त्याशी रिलेट केलं 1983 कोटीशी आणि उरलेलं काय आहे 37 राहत आहे. मग 83 एवढंच लक्षात ठेवा 83 कोटी कुठं 1983 वर्ल्ड कप जिंकला लोक नंतर नागरी भागामध्ये डबल मिस्टेक झाली 1983ला काय आम्ही वर्ल्ड कप जिंकला त्यावेळी सगळ्यात जास्त लोक कुठं राहायचे ग्रामीण भागामध्ये राहायचे. म्हणजे 1983 कोटी ते 1983चे इयर 83 कोटी तुम्ही रिलेट करा उरले 37% कुठं इथं नागरी भागामध्ये आहे. अशा प्रकारे ही इन्फॉर्मेशन तुम्ही लक्षात ठेवू शकता. जनगणना 2011 आणि सन 2021 आणि सन 2021-22 करिता प्रक्षेपित लोकसंख्येनुसार 60 वर्षे व त्यावरील वयोगटाची महिलांची संख्या पुरुषापेक्षा जास्त आहे. ही VIP लाईन आहे लक्षात ठेवा. जनगणना 2011 आणि सन 2021 व 22 करिता प्रक्षेपित लोकसंख्येनुसार म्हणजे एखादी लोकसंख्या आता एवढी होऊ शकते 12 कोटी किंवा 12.5 कोटी त्यांनी मागाशी वर बघितल्याप्रमाणे तर किती प्रक्षेपित लोकसंख्या 60 वर्ष त्यावरील वयोगटाची महिलांची संख्या पुरुषापेक्षा जास्त आहे. मी 60 वर्षावरील जे वयोगटातील लोक आहेत त्यामध्ये नंतर काय होणार आहे पुरुषांपेक्षा कोणाची संख्या जास्त असणार आहे 60 वर्षाच्या नंतर 60 वर्ष वय झाल्यानंतर महिलांची संख्या जास्त असणार कोणाच्या पुरुषांपेक्षा असं लक्षात ठेवू शकता. नंतर आहे वयोगट आणि लिंगानुसार राज्याची लोकसंख्या. जनगणना 2011 नुसार आपल्याला महाराष्ट्राच्या बद्दल पाहिजे 11 कोटी काय आहे तर लक्षात ठेवा 11 कोटी महाराष्ट्राची लोकसंख्या आहे. तर कालच पाहिलं होतं की महाराष्ट्रामध्ये स्त्री पुरुष समानता खूप आहे फक्त मायनर थोडीफार कमी आहे म्हणून आम्ही लक्षात ठेवलं होतं 11 कोटी जर आमची महाराष्ट्राची लोकसंख्या असेल 5 कोटी काय आहे तर पुरुष आहे 5 कोटी स्त्रिया आहेत पण त्यामध्ये मायनस आहे आमच्यामध्ये काय आहे 5,81,82 काय आहेत पुरुष आहेत 5,41 काय आहेत आमचे स्त्रिया आहेत. मग 41 आम्ही डबल केलं सांगितलं होतं 5,41 स्त्रिया आहेत तर 5,82 आमचे काय पुरुष आहेत. मग रिलेटेड 5 कोटी समानता आहे पण थोडी मायनर असमानता आहे ती किती 41 दोन्ही 82 42 41 82 5.41 आमच्याकडे काय आहेत महिला आहेत आणि 5.82 काय आहेत पुरुष आहे असं लक्षात ठेवू शकता. राज्यातील काम करण्याच्या वयोगटातील वय 15 ते 59 वर्षे लोकसंख्या सातत्याने वाढताना कल दर्शवत असून सन 2026 मध्ये 8.70 कोटी अपेक्षित आहे. म्हणजे लक्षात ठेवा की राज्यातील काम करण्याची वयोगटातील जी लोकसंख्या आहे कशी ही सातत्याने वाढत आहे म्हणजे वयोगट जो आहे काम करण्याचा 15 ते 59 तो सातत्याने वाढतोय मग तो 2026 पर्यंत किती होणार आहे 8.70 कोटी म्हणजे जवळपास 8 कोटी लोक होणार आहेत काम करणारे असणारे. म्हणजे आपण जर प्रक्षेपित लोकसंख्या 2025 की पहिली पाहिली होती 13.5 कोटी त्यातले 8 कोटी लोक आपल्याला काय आहेत 2026 पर्यंत काय आहेत कार्यरत वयोगट आहे म्हणजे ते काम करणारे लोक आहेत ते कोणावर डिपेंड राहणार नाही. म्हणजे डेमोग्राफिक डिव्हिडंड खूप आपल्यासाठी महाराष्ट्रासाठी खूप महत्त्वाचं आहे इंडियासाठीच आहे पण महाराष्ट्र दृष्टीने जर प्रक्षेपित लोकसंख्या 2025 नुसार आम्हाला जर 13.5 कोटी होणार असं त्यातले 8.70 कोटी फक्त काय आमचे काम करणारे लोक राहतील. म्हणजे बघा ना आपल्यासाठी किती ऑपॉर्च्युनिटी आहे. त्यामुळे AI टेक्नॉलॉजी खूप काळजीपूर्वक आपल्या भारतामध्ये असेल किंवा महाराष्ट्रामध्ये रुजणं गरजेचं आहे कारण की आपण AI जर टेक्नॉलॉजी वापरली नाही तर आपण मागं राहून मग कसं वेस्टर्न जे देश आहे त्यांच्या आधिपत्याखाली आपल्याला राहावं लागेल. कारण की मला सांगा एखादी गोष्ट जर आपल्याकडे नसेल तर आपल्याला काय दुसऱ्याकडे लाचार राहावं लागतं बरोबर आहे. त्यामुळे लक्षात ठेवा इंटरव्ह्यूला जर क्वेश्चन विचारला तर AIची भीती न बाळगता AIची टेक्नॉलॉजी महाराष्ट्रामध्ये ऑल इंडियामध्ये कशी रुजवता येईल तळागाळामध्ये प्राथमिक शाळेपासून तो ऑल IIT IIMSपर्यंत कशी रुजवता येईल हे कल्चर AIचं कसं रुजवता येईल. कसं आहे मित्रांनो AI कल्चरला डावलून चालणार नाही कारण की AI ही काळाची गरज आहे. AIची भीती आहे AIमुळे जॉब जाणार आहेत हे सगळं खरं आहे
पण ए आयमुळं काही पॉझिटिव्ह गोष्टी पण होणार आहे. सगळं जग ए आय करतंय आणि आपण म्हणतो ए आय बाजूला ठेवा, असं चालणार नाही. तर आपल्या जगाच्या बरोबरीने नाही तर जगाच्या 5 पावलं पुढे जाऊन ए आयचा विचार करावा लागणार आहे. त्यामुळे इंटरव्ह्यूला जर क्वेश्चन विचारला तर ए आयची पॉझिटिव्ह बाजूही तुम्ही सांगितली पाहिजे. तात्पुरतं नंतर बघू इंटरव्ह्यूला तुम्हाला मी सेशन घेईलच इंटरव्ह्यूची तयारी करताना मेन झाल्यानंतर. राज्यातील प्रक्षेपित लोकसंख्येची वैशिष्ट्ये. तर लक्षात ठेवा, जर आपल्याला जर पाहिलं की प्रमाण टक्के म्हणजे आपलं जर आता पाहिलं की आपल्याला 0 ते 14 वयोगट, 15 ते 59 वयोगट आणि 60+. आपले जर पहिले 15 ते 59 वयोगटामधील लोकसंख्या प्रमाण किती 63% आहे. मग 63 कसं दिसते 63 दोघांचं जमते ना. मला सांगा, घरामध्ये जर कोणी काम करत नसेल तर त्याला लोक सारखे टोमणी मारतात, काम करत नाही काय नाही. मग घरच्या सोबत आणि त्यासोबत त्याचे रिलेशन कसं 36चा आकडा असतो. पण एखादा व्यक्ती काम करतोय, पैसे कमवतोय, लोक मग घरचे पण व्यक्ती खुश असतात. मग त्यासोबत काय असतं 63 आकडा म्हणजे त्यांचं जुळतं. म्हणजे बाकीचे मी आकडेवारी सांगत नाही, पण 15 ते 59 काम करणारा वयोगट आहे तो 63% आहे का, तर घरचे त्यासोबत जुळतं म्हणून असं लक्षात ठेवा. आणि बाकीचं 60+ वाला 10% आहे आणि 0 ते 14 वाला 26 आहे. 63 लक्षात ठेवा. काम करणारा वयोगट किती 63% आहे. 15 ते 59 60 वाला. अवलंबिताचे प्रमाण किती 57%. किती 57% आहे अवलंबित. म्हणजे युवा आणि वृद्ध जे लोक आहेत ते किती 57% आहेत महाराष्ट्रामध्ये. नंतर आहे अवलंबितेचे प्रमाण. या लोकसंख्या शास्त्रीय निर्देशकाद्वारे अवलंबून असलेल्या लोकसंख्येचे वय 0 ते 14 वर्षे आणि वय 60 वर्षे आणि त्यावरील काम करण्याच्या वयोगटातील लोकसंख्येशी वय 15 ते 59 वर्षे प्रमाण मोजता येते. हे प्रमाण काम करण्याच्या वयोगटातील लोकसंख्येवरील संभाव्य अवलंबिततेचा भार तसेच त्यामधील बदल दर्शवते. हे काही नाही, फक्त आपल्याला एक स्टेटमेंट दिलेलं आहे, त्याच्यास वाचून घ्या नंतर परत. घटती प्रजनन संख्या आणि वाढते आयुर्मान यामुळे 60 वर्षे आणि त्यावर व्यक्तीची संख्या सन 2011 नुसार 10% वाढून ती 2026 मध्ये 13.1% इतकी होण्याची शक्यता आहे. म्हणजे आपल्याला ते पाहिलं की जी 60+ वयोगट जो आहे तो ती संख्या 2011 जी 10% होती ती 26 पर्यंत किती होणार आहे 13.1% होणार आहे. ती कशामुळे होणार आहे, त्याला घटती प्रजनन क्षमता आणि वाढते आयुर्मान. 60+ लोकसंख्या म्हणजे 60+ वयच्या लोकसंख्येच्या वयोगट का वाढणार आहे तर लक्षात ठेवा, घटती प्रजनन क्षमता आणि वाढते आयुर्मान हे त्याचं कारण आहे. 2011ला किती 10% होते, 26ला किती होईल असं वाटतंय 13.1% आहे. आपल्याला स्टेटमेंट विचारतात की हे प्रमाण कशामुळे वाढत आहे 60+ वयाचं का वाढणार आहे तर लक्षात ठेवा, स्टेटमेंट स्वरूपात जर क्वेश्चन विचारला तर घटती प्रजनन क्षमता आणि वाढत्या आयुर्मानमुळे आपल्याला काय आहे ते 60+ वर्ष वयोगटातील लोकसंख्या जी आहे वाढताना दिसेल. 11ला किती होती 10%, आता किती झाली 26ला किती होऊ शकते 13.1% असं दिलं आहे. त्यालाच काय घटती प्रजनन क्षमता त्याला म्हणतो डिक्लाइन फर्टिलिटी आणि वाढत्या आयुर्मानाला काय म्हणतात इन्क्रीज इन लाईफ एक्सपेक्टन्सी. नंतर लक्षात ठेवा मित्रांनो की आपल्याला एकच मिनिट किती हे जर पाहिलं तर लक्षात ठेवा आता आपल्याला काय पाहिजे की महाराष्ट्र आणि अखिल भारतातील निवडक लोकसंख्या वैशिष्ट्य जनगणना 2011 नुसार हाही आपल्याला चार्ट महत्त्वाचा आहे. आता हाही चार्ट बघूयात आपण. महाराष्ट्रामध्ये कुटुंबाची संख्या किती 2.44 कोटी आहे आणि कुटुंबाच्या आकारमानाची सरासरी 4.6 आहे. अखिल भारतावर कुटुंबाची संख्या किती 24.95 कोटी आणि कुटुंबाच्या आकारमानाची सरासरी किती 4.9% आहे. ते लक्षात ठेवा मित्रांनो, कुटुंबाची संख्या लक्षात ठेवा किती महाराष्ट्रामध्ये किती कुटुंब राहतात तर 2 कोटी राहतात आणि इंडियामध्ये किती राहतात ते डबल करायचं. बे एक बे बेदुनी 4 बे दोन्ही 4 ते 2 सोबत राहायचे. बे एक बे तसाच ठेवायचा, बे दोन्ही 4 ते सोबत घ्यायचा 24 कोटी. बे एक बे 2 कोटी महाराष्ट्रात ठेवा. बे एक बे दोन्ही 4 24 कोटी. महाराष्ट्रामध्ये कुटुंब 2 कोटी आहे आणि इंडियामध्ये किती 24 कोटी आहे. बेचा पाडा घरामध्ये लहानपणी सगळ्याकडूनच म्हणून घ्यायचे. कुणी आला पाहुणा म्हण काय पाडा म्हण बेचा, तसं का मग त्याचं कसं रिलेट करायचं तर पाडा म्हणणं म्हणजे काय कुटुंबामध्ये काय असतं, कुटुंब व्यवस्थेमध्ये पाहुणे रावळे आले किंवा मोकळा वेळ असला घरचे आपल्याला काय शिकवायचे लहानपणी पहाडी शिकवायची. आता पण तेच आहे, घरी रिकामा वेळ असला काय म्हणतात कुटुंबातले व्यक्ती काय म्हणतात मन पाडा. म्हणजे कसं आहे की आणि 24 तास चालू असतं ते, म्हणून कुटुंबाची संख्या महाराष्ट्रामध्ये 2 कोटी आहे आणि बेदुनी 4 आमचे 24 कोटी कुटुंब व्यस्त असतात कामामध्ये असं काहीतरी लक्षात ठेवा. आणि किंवा पाड्याचं जरी लक्षात ठेवलं तरी चालेल. मी 2 कोटी महाराष्ट्रामध्ये कुटुंब आहेत आणि 24 कोटी आहे कुठं आहे ऑल इंडियामध्ये आहेत असं ठेवू शकतो. नंतर कुटुंबाच्या आकारमानाची सरासरी किती 4.6 आहे आणि भारतामध्ये किती 4.9 लक्षात ठेवू शकता. लोकसंख्या कोटीमध्ये एकूण लोकसंख्या किती महाराष्ट्राची 11 कोटी आहे बरोबर आहे. आणि मी तुम्हाला जे पाहिलं की ग्रामीण किती 6 कोटी आहे आणि शहरी किती 5 कोटी आहे. आलं वेगळं लक्षात ठेवायची काय गरज आहे का. आणि तुम्हाला जे सांगितलं 1983ला आम्ही वर्ल्ड कप जिंकला त्यावेळेस मोस्ट ऑफ दी पॉप्युलेशन आमची ग्रामीण भागामध्ये राहत होते. म्हणजे 1983चा वर्ल्ड कप आमच्या ग्रामीण लोकसंख्येचा आम्ही रिलेट केला तर 83
30% राहिलं, उरलेलं 37 काय शहरी आहे. आणि टोटल किती 121 कोटी लोकसंख्या इंडियामध्ये राहत आहे. अनुसूचित जाती तर लक्षात ठेवा, महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर अनुसूचित जाती जमातीचं प्रमाण जर पाहिलं तर एक लक्षात ठेवा. अनुसूचित जाती किती तर 1 कोटी आहेत आणि अनुसूचित जमाती किती 1 कोटी. म्हणजे SC STचं प्रमाण 11 कोटीमध्ये किती इथं 1 कोटी 1 कोटी आहे. अनुसूचित जातीचं 1 कोटी आणि जमातीचं 1 कोटी असं लक्षात ठेवा. दिव्यांग लोकसंख्या किती महाराष्ट्रामध्ये 0.30 म्हणजे किती 30 लाख आहे. 30 लाख आणि एवढंच लक्षात ठेवा आपल्याला अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि दिव्यांग लोकसंख्या. तर SC ST किती 1 राऊंड फिगर लक्षात आहे. अनुसूचित जाती 1 कोटी, जमाती 1 कोटी आणि दिव्यांग लोकसंख्या किती 30 लाख आहे. आणि इंडियाचे किती लक्षात ठेवा, अनुसूचित जाती किती तर 20 कोटी आहेत. आणि मी तुम्हाला ते म्हणलं होतं की महाराष्ट्र लक्षात ठेवताना लाखांमध्ये लक्षात ठेवा आणि इंडिया लक्षात ठेवताना कोटीमध्ये. म्हणजे अनुसूचित जमाती किती 20 कोटी आहेत, जाती 20 कोटी आहेत, जमाती 10 कोटी आहेत. किती म्हणजे जर जाती जर पाहिलं, अनुसूचित जाती जर पाहिलं तर 20 कोटी आहेत आणि टोटल लोकसंख्येमध्ये, आणि जमाती किती 10 म्हणजे 10-20 म्हणजे बरोबर ना, 20ची अर्ध्या जाती 20 आणि जमाती किती 10, 20चा अर्ध करा 20 आणि 10 लक्षात ठेवा. 20 जरी लक्षात ठेवलं त्याच्या अर्ध केलं 10 कोटी. आणि दिव्यांग लोकसंख्या ऑल इंडियामध्ये किती 2 कोटी आहे असं लक्षात ठेवा. नागरी लोकसंख्येचे प्रमाण आताच पाहिलं महाराष्ट्रामध्ये किती 45% आहे. टोटल लोकसंख्येची इंडियामध्ये किती 31% आपण पाहिलेलंच आहे. लोकसंख्येची घनता किती महाराष्ट्रामध्ये 365 आहे आणि इंडियामध्ये किती 382 लक्षात ठेवा. महाराष्ट्राची 365 आणि आता त्यावेळेस किती होती, आता इंडियाची किती महाराष्ट्राची 365 आणि इंडियाची 382. तर 1960-61ला जर पाहिलं तर तुम्हाला एक जाणवल की महाराष्ट्राची घनता जी होती किती होती 129 होती. किती 129 होती आणि आपले तालुके किती होते 229. मग तुम्हाला ते ट्रिक्समध्ये सांगितलं होतं तालुके 229 आहे 1960-61ला आणि घनता किती होती 129. तालुके 229 होते आणि घनता 129. तुम्हाला ट्रिक्स स्वरूपात सांगितलं होतं त्यावेळेस, तेवढं लक्षात ठेवा, परत रिकॉल करा ते. आणि नंतर लक्षात ठेवा की दशवार्षिक वृत्ती जर किती 16-17, महाराष्ट्राचा 16% होता, इंडियाचा 17% होता. स्त्री पुरुष प्रमाण किती होतं आताच पाहिलं, आता किती 929 होतं. महाराष्ट्राच्या फॉर्मेशन वेळी 936 होतं आणि इंडियाचं किती आता 943. तुम्ही जर पाहिलं तर आताच पाहिलं आहे. बालका आपल्यासाठी महत्त्वाचं VIP काय आहे तर बालकामध्ये मुलामुलीचे प्रमाण म्हणजे वय 0 ते 6 वर्षे म्हणजे मुलामुलीचे प्रमाण 0 ते 6 वर्षाप्रमाणे जर पाहिलं 894 काय आहे तर लक्षात ठेवा. महाराष्ट्राचा आकडा आहे 918. कोणाचा लक्षात ठेवा इंडियाचा आहे. म्हणजे आकडा महत्त्वाचा आहे 894 918. मी जर ट्रिक्स बनवत नाही पण एवढं लक्षात ठेवा 800 समथिंग काहीतरी आहे आणि 900 काहीतरी आहे. मला लक्षात ठेवा 800 किती 94 894 लक्षात ठेवा 894 894 लक्षात ठेवा. 894 काय तर लिंग गुणोत्तर आहे 0 ते 6 वर्षाचा. 918 कोणाचा आहे इंडियाचा लिंग गुणोत्तर 0 ते 6. 9-2 18 करू शकता. 9-2 18 हे ट्रिक्स लक्षात ठेवा. 9-2 18 का तर दोघांचं लिंग गुणोत्तर आहे ना, एक पुरुष बालकाचं मुलाचं आणि मुलीचं, म्हणून 9-2 18. नवीन जन्माला आलेले बाळ आहे ना 0 ते 6 वर्ष म्हणजे नवीन जन्माला आले बाळ आहे म्हणून नवीन, आणि त्याला गुणिले 2 का तर 2 महिला स्त्रिया काय बालक आणि बालिका आहे म्हणजे बरोबर आहे, मेल आणि फिमेल आहे. 9-2 18 असं 0 ते 6 वर्ष 9-2 18 असं लक्षात ठेवता. इंडियाचं लक्षात राहील 9-2 18 म्हणजे 918 आणि महाराष्ट्र काय 894 असं लक्षात ठेवता. साक्षरता दर किती 82चा तुम्हाला म्हणलं होतं महाराष्ट्र फॉर्मेशन वेळी 35% होता 1960-61ला, जो 82% पर्यंत आला. 82 मधून -9 केले तर 73 कोणाचा येतो इंडियाचा येतो असं पाहिलं होतं. आणि कार्यसहभाग दर किती एकूण 44% आहे महाराष्ट्राचा. कार्य करणारी व्यक्ती किती सहभागी होतात त्यांचा जो कार्यसहभाग दर आहे महाराष्ट्रामध्ये 44% आहे आणि इंडियामध्ये किती 39% आहे असं लक्षात ठेवू शकता. म्हणजे 44 आणि 39 लक्षात ठेवा. लक्षात जस्ट आहे, लक्षात राहील तरी चालेल, नाही राहिलं तरी इट्स ओके, काय प्रॉब्लेम नाही. नंतर महाराष्ट्राची व भारताची जनगणना आधारित लोकसंख्या. आता लक्षात ठेवा 1961 आणि 2011चं आपल्याला पाहिजे आहे. महाराष्ट्राची लोकसंख्या किती होती काल सांगितलं 3,94,00,000 पाहिली होती, बरोबर आहे 3 कोटी आणि नंतर किती दिली 11 कोटी. आणि भारताची किती होती 43 कोटी होती आणि आता किती दिली 121 कोटी. ही 43 कोटी जरी लक्षात ठेवा, नाही राहिले तरी चालेल, पण 1961ला आपल्याला माहिती आहे की 3 कोटी महाराष्ट्राची लोकसंख्या होती 61ला महाराष्ट्र फॉर्मेशनची वेळी, आणि आता किती 11 कोटी 24 लाख आहे आणि इंडियाची किती 121 कोटी आहे. आणि भारताची लोकसंख्या महाराष्ट्राची फॉर्मेशन वेळी किती होती 43 कोटी होती असं लक्षात ठेवा. लक्षात राहील तरी चालेल, नाही राहिलं तरी काही प्रॉब्लेम नाही, पण 3 कोटी हे महाराष्ट्राच्या फॉर्मेशन वेळी महाराष्ट्राची लोकसंख्या, 11 कोटी आताची रिसेंटली आणि 121 कोटी भारताची लोकसंख्या लक्षात असली पाहिजे. दशवार्षिक वृद्धी दर किती महाराष्ट्राचा त्यावेळेस किती होता 23% होता फॉर्मेशन वेळी, आता किती 16 आहे. 16 आता आहे महाराष्ट्राचा. इंडियाचा 16-17 लक्षात ठेवा. त्यावेळेचा किती होता इंडिया महाराष्ट्राचा 23% होता. साक्षरतेच्या टक्केवारी महाराष्ट्र काठावर झाला 25% लक्षात ठेवा साक्षरता, आणि 82 कायची आताची आहे आणि -9 केली तर इंडियाची साक्षरता भेटते 73%. नंतर जनगणना वर आधारित
राज्यातील ग्रामीण व नागरी लोकसंख्या. लक्षात ठेवा, महाराष्ट्र 1961 आणि 2011 जेव्हा आपण आकडेवारी पाहिजे मित्रांनो, थोडं फास्ट का घेतोय, त्या आकडेवारी आपण पाहिलेली आहे कालच्या 2 लेक्चरमध्ये, त्यामुळे मी ही आकडेवारी थोडी फास्ट घेतो आहे. आणि तुम्हाला लक्षात येईल टेक्निकच्या स्वरूपात ही आकडेवारी सहज लक्षात आपल्याला राहिलेली आहे. वाटलं असं काय करा, राज्याचा संक्षिप्त आढावा काल सांगितल्याप्रमाणे भाग अ भाग 2 बरोबर आहे, हे 2 भाग आणि राज्य अर्थव्यवस्था अशी ही 3 लेक्चर आहे जे आपले रिसेंटली घेतलेले. तर हे 3 लेक्चर तुम्ही काय करा, काळजीपूर्वक परत डबल पहा, कारण की ह्यातून 4-5 क्वेश्चन हमखास येणार आहेत येणाऱ्या राज्यसेवा मेन्सला. 2023ला जर पेपर काढले तर तुम्हाला ह्या टॉपिकमधून क्वेश्चन आलेले दिसतील. लक्षात ठेवा, 2011ला जर पाहिलं तर 11 कोटी लोकसंख्या होती, 6 कोटी लोकसंख्या ही ग्रामीण होती, 5 कोटी शहरी होती, हे पाहिलं. आणि महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर सुरुवातीला 3 कोटी जरी लोकसंख्या जी होती त्यातली 2 कोटी ग्रामीण होती, 1% काय होती, 1 कोटी काय होती. तिथलं डिस्ट्रिब्युशन कसं होतं, आता जी डिस्ट्रिब्युशन 11चं कसं आहे, 6-5, 6 ग्रामीण 5 नागरी. त्यावेळेस 3 कोटी होते, 2 काय आहेत ग्रामीण आहे, ग्रामीण जास्त असतं ना, आणि 1 कोटी काय काय होती, नागरी होती, असं लक्षात ठेवा. आणि पुरुष स्त्रियाचं प्रमाण जर पाहिलं तर आपण जर पाहिलं की 11 कोटी आहे तर आमच्यामध्ये समानता आहे, 5-5 कोटी आम्ही डिवाईड केलं, पण थोडी असमानता आहे. मग किती, 41 ही स्त्रियांची होती, 41 लाख ॲडिशनलमध्ये 5 कोटी 41 लाख, 41 लाख डबल केलं ते 82 झालं. आम्ही काय केलं, 5 कोटी 41 लाख आमच्या स्त्रिया आहेत, 5 कोटी 82 लाख आमचे पुरुष आहे, असं लक्षात ठेवा. आणि त्या स्त्रिया पुरुष प्रमाण फॉर्मेशनवेळी जसं ग्रामीण नागरिक होतं किती 2-1, तसंच आपल्याला पाहता येईल 2-1 2-1, म्हणजे ते काय वेगळं नाही. ॲज इट इज ग्रामीण नागरिकचं प्रमाण जसं होतं तसं पुरुष स्त्रियाचं प्रमाण आहे 2-1 2-1, असं लक्षात ठेवू शकता. पुढचं आपल्याला राऊंड फिगर लक्षात ठेवायचे, बाकीचे पॉईंट लक्षात ठेवायची गरज नाही. नागरी लोकसंख्येचे एकूण लोकसंख्येचे प्रमाण किती, 28% ट्रिक सांगितले आहे, आणि आता किती 85%, आणि इंडियाचं किती 31% आहे. स्त्री पुरुष प्रमाण एकूण किती होतं, त्यावेळेस 936 होतं, ट्रिक सांगितलेले, आता किती 929, आणि त्यावेळेस घनता किती 129, तालुका किती होते 229, त्याला आपण रिलेट करून जसं ठेवलं होतं, म्हणजे तालुका आमचे 229 होते आणि घनता किती होती 129, आणि आता घनता किती 365 आहे, किती 365 आहे. मित्रांनो, अशा प्रकारे आपला राज्याचा संक्षिप्त आढावा भाग 1 भाग 2 आणि हे त्यासोबत आपण आर्टिस्ट काय केलं, 2 नंबरचा जो टॉपिक होता लोकसंख्या, तोही आज आपण इथे संपवला आहे. तर आपला एकच टॉपिक राहिलेला आहे राज्य उत्पन्न, तो आपण आज ह्यानंतर घेणारच आहोत. तर लक्षात ठेवा मित्रांनो, आपल्यासाठी महत्त्वाचं काय आहे, टॉपिक नंबर 1 जो आहे ना राज्य अर्थव्यवस्था, तो डबल लेक्चर पहा, आणि त्यामध्ये राज्याचा संक्षिप्त आढावा भाग 1 भाग अ आणि भाग 2 आणि त्यासोबत लोकसंख्या, हे 3 टॉपिक 3 जे व्हिडिओ आहेत ते 2दा नक्की पहा, कारण की ह्यातनं तुम्हाला 4 ते 5 क्वेश्चन आलेले दिसतील. ठीक आहे मित्रांनो, आज इथे थांबूयात. थँक्यू. हां सर, झालं लेक्चर. मिनिमाइज करून स्टॉप रेकॉर्डिंग का, बरं ठीक आहे ठीक आहे. हां बरं ठीक आहे ठीक आहे.